झळ पोहोचते, भारताला ती कशी बसते तर अडकलेल्या लोकांमुळे बसते। भारताचे बरेचसे नागरिक हे वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले। त्यातच पुण्यात MBA करणाऱ्या 80 विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे। पुण्यातले सगळे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दुबईला गेलेले होते। 1 मार्चला ही सगळी मुलं आपल्या देशात परत येणार होती, पण युद्धाचा भडका उडाल्यामुळे मुलांची कोंडी झाली आहे। सध्या ही सगळी मुलं सुखरूप असली तरी आई वडील मात्र त्यांच्या काळजीत आहेत। याच 80 विद्यार्थ्यांमध्ये हिंगोलीतील खुशी बडेराचा समावेश आहे। खुशीचे वडील महादेव बडेरांनी या मुलांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारला साकडं घातलंय। युक्रेनप्रमाणे विशेष मोहीम राबवत या 80 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे। ते सर्व सुरक्षित आहेत। कॉलेजनं त्यांची पूर्ण चांगली व्यवस्था केली आहे आणि ते सर्व त्यांच्या संपर्कात आहेत। मिनिस्ट्री, एक्सटर्नल अफेअर ते सर्व त्यांच्या संपर्कात आहे आणि काही काळजीची करण्याची चिंता नाही असं ते सांगत आहेत कॉलेजवाले। ते पूर्ण ग्रुप आहे 80 मुलांचं आणि शिक्षक पण 4 आहेत असं मला वाटते त्यांच्यासोबत। तर केंद्र सरकारला एवढीच विनंती आहे, त्यांनी जसं युक्रेनमध्ये मुलांना आणलं होतं तसंच यांना पण प्रायोरिटी देऊन चांगल्या सुखरूप भारतात आणलं पाहिजे। आणि या युद्धाचा अनेक व्यवसायांना फटका बसणार आहे, पण तो सर्वाधिक होरपळला जातोय तो पर्यटन व्यवसाय। राजाराणी ट्रॅव्हल्सचे डायरेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 90% लोकांनी परदेशी जाण्याच्या त्यांच्या ज्या सहली होत्या, बुकिंग्स होतं ते कॅन्सल केलंय युद्धाचा भडका उडाल्यानंतर। पर्यटन क्षेत्रावरती या युद्धाचा कसा परिणाम होतोय हे त्यांच्याकडनंच ऐकूया। दुबई आणि हा जो मिडल ईस्ट सेक्टर आहे हा एक म्हणजे आपण म्हणू शकतो की मुंबई किंवा भारतातून अमेरिका किंवा युरोपला जाण्याचा एक मार्ग आहे। आज अशी घटना जेव्हा घडते तेव्हा पहिलं आपला जो पर्यटक असतो तो स्वतःची सुरक्षा बघतो। त्या हिशोबाने लॉट ऑफ कॅन्सलेशन्स हॅव टेकन प्लेस। गेले 2 दिवस हे युद्ध जे चालू झालं आहे आणि ह्याचं माझ्या मते आता इव्हन ट्रम्पनी डिक्लेअर केलं आहे की हे थोडं लांबणार आहे। तर त्या दृष्टीने बरेच कॅन्सलेशन्स लोकांची ज्यांनी गल्फची पॅकेजेस बुक केली आहेत त्यांनी दुबईचे वगैरे कॅन्सलेशन्स ऑलरेडी आमच्याकडे आली आहेत। आणि खबरदारीचा उपाय म्हणून हवाई क्षेत्र जे आहे आखाती देशातलं तिथे कोणत्याही विमानांची उड्डाणं होत नाही आहेत आणि याचा फटका अर्थातच अनेकांना बसलेला आहे। जळगावातले जवळपास 31 जण हे आखाती देशामध्ये दुबईमध्ये अडकून पडलेले आहेत। एका विमा कंपनीच्या कार्यक्रमासाठी खानदेशातले 80 जण जवळपास हे दुबईला गेलेले होते, पण आता हवाई वाहतूकच ठप्प झाली आहे, विमानं उडत नाही आहेत, त्यामुळे सर्वांची तिथेच कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ही सगळी मंडळी 2 मार्चला भारतात येणार होती। आजच रात्री 9:15 वाजता त्यांचं परतीचं विमान होतं, पण आत्ताच्या युद्धजन्य परिस्थितीत त्यांचा प्रवास अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला जातोय। सध्या ही सगळी मंडळी सुरक्षित असून त्यांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। युद्धाच्या पार्श्वभूमीवरती दुबई आणि परिसरातली अनेक पर्यटन स्थळं बंद आहेत। जळगावातल्या पर्यटकांची लवकरात लवकर घर वापसी व्हावी यासाठी त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सध्या प्रार्थना करतात। माझ्यासह जळगाव जिल्ह्यातून तसेच संपूर्ण खानदेशसह काही राज्यांमधनं केअर हेल्थ इन्शुरन्सच्या सदर कार्यक्रमासाठी 350 लोक येथे दाखल झालेले असून सर्वांची दुबई फेस्टिवल सिटी या परिसरातील हॉटेल हॉलिडे इन येथे व्यवस्था करण्यात आलेली होती। आत्ता सध्याच्या स्थितीत येथे वातावरण सामान्य असून कुणालाही काही चिंता करण्याची आवश्यकता नाही व सर्व एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे तशी परिस्थिती अजून तरी उद्भवलेली नाही। आणि युद्धाच्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। बातमी आहे अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातली। ज्या दिवशीपासून अजित पवारांचा विमान अपघात झालाय, त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालाय, अगदी त्या दिवशीपासून VSR कंपनी ही संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली आणि आता अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी एक व्हिडिओ शेअर केला। हा व्हिडिओ रोहित सिंग यांचा आहे। रोहित सिंग हे VSR कंपनी